तर मित्र डे 14 क्वेश्चन होता. व्हॉट इज द रोल ऑफ फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया टू इन्शुअर फूड क्वालिटी अँड सेफ्टी. राईट. तर FSSAI शॉर्ट फॉर्ममध्ये FSSAIचा फूड क्वालिटी आणि सेफ्टी मेंटेन करण्यामध्ये इन्शुअर करण्यामध्ये रोल काय. 10 मार्काचा क्वेश्चन सिंपल. तुम्हाला किती पॉईंट पाहिजे 10 मार्कासाठी आपण जर डिस्कस केलं तर 5 to 6 पॉईंट पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे 10 मार्कासाठी टाईम नाही आहे. आता FSSAI म्हणजे काय ते पण आपण एक्सप्लेन करायला पाहिजे. ही बॉडी जी आहे ही ॲक्टद्वारे एस्टॅब्लिश केलेली आहे. 2006चा जो ॲक्ट आहे त्याद्वारे ही बॉडी एस्टॅब्लिश केली आहे, जी अक्रॉस द इंडिया फूड स्टँडर्ड्स मेंटेन करते आणि क्वालिटी इन्शुअर करते. राईट. हा त्याचा मेन क्रक्स म्हणू शकतो आपण किंवा इंट्रोडक्शन म्हणू शकतो आपण यामध्ये लिहू शकतो की 2006च्या ॲक्टद्वारे ही एस्टॅब्लिश केली होती. रेग्युलेट सुपरवाइज फूड सेफ्टी स्टँडर्ड्स टू प्रोटेक्ट पब्लिक हेल्थ. रेग्युलेट केलं जातं, सुपरवाइज केलं जातं फूड सेफ्टी स्टँडर्ड. आता रोल काय सांगू शकतो. आता सगळ्यात पहिल्यांदा रोल काय, तुम्हाला कोणतंही एखादं स्टँडर्ड आपल्याला रेग्युलेट करायचं आहे. की धरून चला की लाडू आहे किंवा मसाला धरून चला, गरम मसाला आहे. तर गरम मसाल्यामध्ये काही कंपोनंट जे आहेत जे ह्याला ॲडवर्स इम्पॅक्ट करतात, ठीक आहे, जे कार्सिनोजेनिक आहेत, त्याचं किती प्रमाणात क्वांटिटी पाहिजे हे एक स्टँडर्ड त्यांनी फिक्स केले. 100 ग्रॅम्सला किती पाहिजे हे प्रत्येक प्रोडक्टचं स्टँडर्ड, की याच्यामध्ये शुगर किती पाहिजे, याच्यामध्ये लीड किती पाहिजे, याच्यामध्ये काय जे काही स्टँडर्ड आहेत ते पहिल्यांदा तुम्हाला रेग्युलेट करते. तर रेग्युलेट करण्यासाठी काय करायला पहिल्यांदा स्टँडर्ड सेट करायला लागतील. राईट. मी ज्यावेळेस सांगेन की की गव्हर्नमेंट ॲज अ ऑथॉरिटी ज्यावेळेस ते सांगते की या पाण्यामध्ये एवढं MG जे आहे की एवढं मायक्रोग्रॅम जे आहे ते कॅल्शियम चालू शकतो, त्यावेळेस ते पाणी पिण्याला योग्य असतं. सपोज उदाहरण धरून चला, ते कॅल्शियम किती आहे हे सांगणं, हे स्टँडर्ड सेट करणं हे सगळ्यात पहिलं काम आहे. ठीक आहे. ते प्रोसेस काय करते की हे स्टँडर्ड सेट करते. सेकंड, एकदा स्टँडर्ड सेट केले ते काय करते मग रेग्युलेट केलं जातं. रेग्युलेट कसं केलं जातं की त्यांचे जे रिजनल ऑफिसेस आहेत, रिजनल ऑफिसद्वारे काय केलं जातं, टाईम टू टाईम सॅम्पल्स घेतले जातात. वेगवेगळे जे रेस्टॉरंट असतील किंवा जे कंपन्या आहेत फूड प्रोडक्ट बनवणाऱ्या, ते कंपन्यांचे सॅम्पल्स घेतले जातात, ते टेस्ट केले जातात आणि ते टेस्ट केल्यानंतर त्याचा रिझल्ट जो आहे त्या रिझल्ट बेसिसवर एक तर त्याला अप्रूव्हल दिलं जातं किंवा जर ते फेल झालं प्रोडक्ट किंवा ते सॅम्पल फेल झालं, तो जो प्रोडक्ट आहे तो मार्केटमध्ये रिकॉलही केला जाऊ शकतो. राईट. तर पहिलं काय, स्टँडर्ड सेट करायचे. स्टँडर्ड सेट झाल्यानंतर काय ते काय करायचं, रेग्युलेट करायचे. ठीक आहे. त्यानंतर जे फूड बिझनेसेस आहेत म्हणजे अनेक कंपन्या आहेत, मॅगीसारख्या नेसलेसारख्या कंपन्या आहेत किंवा अगदी लहान लहान दुकानदार आहेत जे भजी पकोडे बनवतात किंवा जे मिठाई विकतात. तर यांना एक लायसन्स द्यायचं. अगोदर कसं होतं की कोणीही उठायचा आणि बिझनेस सुरू करायचा, ना कोणतं क्लिनलीनेस स्टँडर्ड याचं कसलंही मानक ते पाळलं जायचं नाही. आता FSSAI ना काही बंधनं टाकलेत की जर तुम्ही फूड वेंडर असाल, तुम्ही कंपनी आहात जी फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये आहे, बिझनेसमध्ये आहे किंवा तुम्ही पॅकेज फूड विकताय, तर तुम्हाला आता काही बंधनं पाळणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट काय, लायसन्स घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर मार्केटमध्ये मॉनिटरिंग सर्व्हिलन्स हे तर नॉर्मल काम आहे. फूड विड्रॉल मी आता सांगितलं की जर एखादा प्रोडक्ट फेल झाला तर त्याला विड्रॉ करण्याचं काम FSSAI करते. राईट. त्यानंतर काय, FSSAI ही अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे. ते स्टँडर्ड सेट करते, ते रेग्युलेट करते, मॉनिटर करते, विड्रॉ करते जे फेल झाले सॅम्पल्स, त्यांचं ट्रेनिंग पण देते. जे रिजनल स्टेटच्या बॉडीज आहेत त्यांना बॉडीजना ट्रेन करायचं काम हे कॅपॅसिटी बिल्डिंगचं काम FSSAI करते. त्यानंतर कन्झ्युमर प्रोटेक्शनचं काम करते, ग्रीव्हन्स रिड्रेसलचं काम करते. राईट. तर ती एक ऑथॉरिटी म्हणून पण हे काम करते. असं धरून चला की मी ॲज अ कन्झ्युमर मला एखादा प्रोडक्टविषयीची कंप्लेंट आहे, जर धरून चला की मॅगीविषयीची कंप्लेंट आहे, तर मी कंप्लेंट कुठं करणार, FSSAIला कंप्लेंट करणार. मग ते ग्रीव्हन्स रिड्रेसलचं काम जे आहे ते FSSAI करतं. राईट. नंतर जे आपण फूड इम्पोर्ट करतोय, धरून चला की आता US मधून आपण काही फूड इम्पोर्ट केलं, पिझ्झा इम्पोर्ट केला किंवा चायनामधून काय फूड इम्पोर्ट केलं, तर ते इम्पोर्ट करण्याचं रेग्युलेशन जे आहे, ते जे परवानगी जे आहे ते कोण देणार आहे, FSSAI आपल्याला परवानगी देणार. आणि त्यांची जी क्वालिटी कशी पाहिजे, काय स्टँडर्ड पाहिजे ते पण सांगण्याचं काम FSSAI करणार आहे. राईट. त्यानंतर फूडमध्ये रिसर्च करायचा, इनोव्हेशन करायचं, नव्या स्कीम्स लॉन्च करायच्या. जसं की आता फिट इंडिया कॅम्पेन लॉन्च केलं होतं. इट राईट मुवमेंट आहे ते FSSAI लॉन्च केली की योग्य तुम्ही फूड खावा, फास्ट फूड टाळा. मग हे काय करायचं, इनोव्हेशन करायचं, रिसर्चला प्रमोट करायचा, इंटरनॅशनल कोलॅबोरेशन करायचं, लीगल एन्फोर्समेंट, ह्या सगळ्या गोष्टी ब्लँकेट काम जे आहे ते FSSAI करते. राईट. आता तुम्हाला FSSAIचं वर आपण डिस्कस केल्यानंतर साधारणतः 4 ते 5 पॉईंट तर लक्षात राहिले. ठीक आहे. रिसर्च आणि इनोव्हेशन आहे, लीगल इश्यूज आहेत, लीगल इश्यू सॉल्व्ह करायचं काम करते, लीगल फ्रेमवर्क इम्प्लिमेंट करते,
त्यानंतर कॅपॅसिटी बिल्डिंग करते, ट्रेनिंग करते, स्टँडर्ड सेट करते, ती मॉनिटर करते, रेग्युलेट करते, लायसन्सिंग करते. हे मेजर काम FSSAI करत असते. ऍक्ट कोणता आहे? 2006चा ऍक्ट आहे, राईट. आता किसान क्रेडिट कार्ड विषयी ब्रीफ मध्ये एक्सप्लेन करा असं म्हटले. आपल्याला माहिती आहे की किसान क्रेडिट काय माहित नसतं, कोणाला एखाद्याला माहित नसली की स्कीम काय, आपण कसं उत्तराला टॅकल करू शकतो. आता नाव आता किसान म्हणजे काय, फार्मर, हे फार्मरला असणारे. क्रेडिट कार्ड म्हणजे काय, आता आपल्याला माहिती आहे की आपल्या अकाउंटला पैसे नसले तरी आपण क्रेडिट कार्ड जर आपल्याकडे असेल तर आपण पैसे खर्च करू शकतो, एखादा प्रोडक्ट घेऊ शकतो. आता शेतीमध्ये काय होतं की अनेकदा पिकांचं नुकसान होतं, अवकाळी पाऊस आला, गारा पडल्या, बर्फ पडला, अनेक कुठाने आहेत, शेतीचं नुकसान झालं, उत्पादनाचं नुकसान झालं, ही नाही आला, इन्कम नाही आला, किंवा मार्केट कोलॅप्स झाला आणि प्राइस भेटली नाही शेतकऱ्यांना. अशा वेळेस काय की जे नेक्स्ट सीझन आहे त्या नेक्स्ट सीझनला तर शेत तयार करायचे, नांगरणी करायची, पेरणी करायची, कुळपणी करायची, बियाणं घ्यायचे, लेबरचा खर्च, हा खर्च कुठून करणार. मग गव्हर्नमेंटने काय केलं, एक क्रेडिट कार्ड स्कीम लॉन्च केली, किसान क्रेडिट कार्ड, की गव्हर्नमेंट शेतकऱ्याला 1 लाखापर्यंत विना पेपर, ठीक आहे, कोणताही आपण काय म्हणतो त्याला, आपण आपलं प्रॉपर्टी डॉक्युमेंट न देता किंवा कोणती तर आपण आपण त्याला काय म्हणतो, आठवण मला, सिक्युरिटी न देता आपण 1 लाखापर्यंत शेतकऱ्यांना याद्वारे पैसे विड्रॉ करू शकतात. त्याच्यामध्ये काय इलिजिबल कोण आहे, ठीक आहे, इलिजिबिलिटी जर आपण म्हटलं तर जे कोणी शेतकरी शेती करते, ठीक आहे, ते सगळे शेतकरी यामध्ये इलिजिबल आहेत. सपोज धरून त्याला ज्याचं नाव शेती आहे तो इलिजिबल झाला, परंतु कोण बटाट्याने शेती करते, कोण वाट्याने शेती करते, तो इलिजिबल आहे का? येस, तोही इलिजिबल आहे. शेअर क्रॉपर तोही इलिजिबल आहे. टेनंट फार्मर तोही इलिजिबल आहे, राईट. एखादा शेती नाही करते पण फक्त मच्छी व्यवसाय करतोय किंवा दुधाचा व्यवसाय करतोय, तो इलिजिबल आहे. येस, तोही इलिजिबल आहे. ज्याचं लाईव्हलीहूड शेती आणि शेतीपूरक उद्योग आहे त्यांच्या संबंधित आहे, ते सगळे शेतकरी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. लोन अमाऊंट किती आहे? आता लोन अमाऊंट ही मॅक्झिमम 3 लाखापर्यंत आहे. 1 लाखापर्यंत कोणतीही सिक्युरिटी नाही. मॅक्झिमम किती आहे? 3 लाख आहे. 3 लाखापर्यंत ज्यावेळेस अमाऊंट आहे त्यावेळेस सगळ्यांनाच 3 लाख आहे का? नाही. त्यावेळेस काय तुमचं एरिया, लँड होल्डिंग किती आहे आणि तुमचं पीक किती आहे, कोणतं आहे. ऊस असेल तर अमाऊंट जास्त आहे, तुम्ही ज्वारी बाजरी घेत असाल तर अमाऊंट कमी आहे, तुम्ही फळबाग घेत असाल तर अमाऊंट जास्त आहे, ठीक आहे. म्हणजे तुमचं फळ कोणतं आहे आणि एरिया किती आहे यावर लोन अमाऊंट आहे. इंटरेस्ट किती आहे? साधारणतः 7.5% इंटरेस्ट रेट आहे. जर शेतकऱ्यांना विदिन टाइम पे केलं तर 4% इंटरेस्ट रेट आहे, ठीक आहे. इंटरेस्ट झालं. लोन रिपेमेंट जसं आता EMI असतो, इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट, त्या टाईपमध्ये नाहीये. जसं हार्वेस्ट सायकल असते, हार्वेस्ट सीझन असतो, त्यानुसार ते त्याला लिंक केलेलं आहे. ज्यावेळेस पीक बाजारात येतं त्यावेळेस ते त्याचा EMI येतो आणि त्यावेळेस त्यांना शेतकऱ्यांना तो पे करायचा असतो. आणि एकदा EMI पे केला किंवा एकदा कर्ज पे केलं की ते ऑटोमॅटिक रिन्यू होतं, ठीक आहे. आता टाईप ऑफ किसान कार्ड कोणते? 2 प्रकारचे आहेत. एक सिंगल पर्पज आहे, एक मल्टीपर्पज आहे. सिंगल पर्पज म्हणजे काय की मी ऊस बागाय शेतकरी, माझ्याकडे दुसरं काही पीक नाहीये, मी सिंगल पर्पज क्रेडिट कार्ड घेणार आहे. आणि मल्टीपर्पज काय की माझ्यासोबत ऊस पण आहे, माझ्याकडे जनावर पण आहेत, माझ्याकडं मत्स्य व्यवसाय पण आहे, माझ्याकडे मशरूम पण आहे, अनेक गोष्टी आहेत, तर मी ते त्यासाठी घेऊ शकतो. आता कोणकोणत्या पर्पजसाठी मी किसान क्रेडिट कार्ड वापरू शकतो? 2 याच्यामध्ये, एक शॉर्ट टर्म आहे आणि दुसरा जो आहे तो मिडियम आणि लॉंग टर्म आहे. शॉर्ट टर्म म्हणजे काय की तात्पुरती गरज भागवायची, जी मला कर्जाची माझी जी तात्पुरती गरज आहे ती भागवण्यासाठी. उदाहरणार्थ का की मला बियाणं खरेदी करायचं आहे, मला कोळपणी करायची, मला लेबरचे पेमेंट करायचे, मला खतं खरेदी करायची, ही तात्पुरती गरज आहे. ती गरज होण्यासाठी शॉर्ट टर्म. लॉंग टर्म म्हणजे काय की मला आता कोणतरी चांगल्या ब्रीडचं जनावर, जशी गाय खरेदी करायची किंवा ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे किंवा शेतामध्ये परमनंट एक असं रिफॉर्म्स करायचे, मला म्हणजे सुधारणा करायची, इम्प्रोव्हायझेशन करायचे, तर त्यासाठी मीडियम आणि लॉंग टर्म फॅसिलिटी आहे, ठीक आहे. आता तुम्ही इंडिव्हिज्युअल पण करू शकता यामध्ये आणि ग्रुपमध्ये पण करू शकता. म्हणजे इंडिव्हिज्युअल फार्मर पण अप्लाय करू शकता किंवा जे फार्मर्स प्रोड्युसर कंपनीज आहेत, ग्रुप आहे, ते पण अप्लाय करू शकतात, ठीक आहे. आणि अदर बेनिफिट्स काय, ह्याच्यामध्ये इन्शुरन्स पण इन्व्हॉल्व, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये इन्शुरन्स सुद्धा इन्व्हॉल्व आहे. जर एखादं अनफॉर्सिन ऍक्सिडेंट झाला, इव्हेंट झाला, तर त्या फॅमिलीला एक कव्हर राहावा म्हणून यामध्ये इन्शुरन्स इन्व्हॉल्व आहे. तर हे साधारण हे फायदा आहेत, ठीक आहे. तर 14 तारखेचा आपण इथं संपलेला आहे.